जिल्हा परिषदेच्या वाडा गटात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला अपक्ष उमेदवाराने दिला पाठिंबा। बाजार समितीचे संचालक सुधीर भोमाळे यांचा शिवसेना उमेदवार डॉक्टर संतोष सुपे यांनी दर्शविला पाठिंबा। शिंदे गटाचे नेते अतुल देशमुख यांच्या मध्यस्थीने अपक्ष उमेदवार आणि बाजार समितीचे संचालक सुधीर भोमाळे यांनी शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर संतोष सुपे यांना जाहीर केला पाठिंबा। सुधीर भोमाळे यांच्या समर्थनामुळे आदिवासी भागातील मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक बळकट। वाडा गटात शिवसेनेच्या उमेदवार डॉक्टर सुपे यांना मिळालं बळ। माघ पौर्णिमेनिमित्ताने श्री क्षेत्र निमगाव खरपुडी खुर्द कडधे येथील खंडोबा मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी। सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असा जयघोष करत मंदिर परिसर दुमदुमला। नैवेद्य तळी भांडार जागरण गोंधळासह आदी धार्मिक कार्यक्रम। खेड आंबेगाव जुन्नर मावळ संगमनेर परिसरातून भाविक खंडोबाच्या दर्शनाला। बैलगाडा घाटात धावले नवसाचे गाडे। भामा आसखेड धरणातून रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन रविवारी सकाळी सोडले। आयसीपीओ मधून 1100 क्युसेक वेगाने सोडले पाणी। रब्बी आवर्तनामुळे नदीकाठच्या गावांमधील पाणी योजना बळकटी। कोरेगाव भीमापर्यंत असणारे बंधारे या आवर्तनातून भरले जाणार। सध्या धरणात 87.50% पाणी साठा शिल्लक। बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आल्याने नागरिकांनी सावधानता बाळगावी। शाखा अभियंता शुभत सुसुंद्रे आणि कालवा निरीक्षक वसंत ढोकरे यांनी केले आवाहन। तीर्थक्षेत्र आळंदीतील अस्वच्छतेचे साम्राज्य दूर करण्यासाठी पुण्यातील गडकोट किल्ले संवर्धन मोहिमेतील 7 मावळ्यांचा सहभाग। सामाजिक बांधिलकीतून अलंकापुरीत इंद्रायणी नदी स्वच्छता सेवाभावी संस्था पुढे सरसावल्या। इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी नागरिकांना केले आवाहन। खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमालेत रविवारी 1 फेब्रुवारी रोजी गायिका कार्तिकी गायकवाड यांनी एक सुरेल मैफिल या विषयावर आपला सांगीतिक प्रवास मुलाखतीच्या माध्यमातून उलगडला। दूरचित्रवाणीवरील सारेगमप लिटिल चॅम्प्स मध्ये सहभागी होऊन विजेता होण्याच्या बहुमानावरही टाकला प्रकाश। या पर्वातील प्रत्येक अविस्मरणीय अनुभव माझ्यासाठी सोनेरी क्षण असून यामुळे मला नवी ओळख मिळवून दिल्याचंही गायिका कार्तिकी गायकवाड यांनी केलं स्पष्ट। यावेळी संस्थाध्यक्ष अॅडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, व्याख्यानमाला समिती अध्यक्ष अॅडव्होकेट राजमाला बुट्टे पाटील आदींची उपस्थिती। आळंदी येथे वडगाव रस्त्यावर शाळकरी मुलांमध्ये तुफान राडा। शाळेचं गॅदरिंग संपल्यानंतर 2 मुलांमधील वादातून कटरनं वार। किरकोळ कारणावरून 2 मुलांमध्ये वाद। लाथाबुक्क्यांनी मारहाण करत झाली हाणामारी। 2 अल्पवयीन मुलांनी कटरने मुलाच्या हातावर, मांडीवर आणि खांद्याजवळ वार करीत केली गंभीर दुखापत।